मित्रमंडळी स्विमिंगचा पूर्ण आनंद घेत आहेत. तर नमस्कार भावांनो, आज आपण जाणार आहोत केरळचे नैसर्गिक सौंदर्य बघायला. जाताना रस्त्याचे दृश्य बघा किती मनमोहक आहे, किती सुंदर ही नदी किंवा ओढा आहे. बघा यातील पाणी आताच पावसाचे म्हणून गढूळ आहे. किती सुंदर. तिथं चालायसाठी एक छोटासा ब्रिज पण आहे. चारी भोवती इथं नारळाचे सुपारीचे झाडं लावलेले आहेत. ही आहे आपली स्कूटी. इथूनच आपण आलेलो आहे आणि जवळच बघू शकता एक सुंदरसे घर आहे आणि त्याच्यासमोर एक कार उभी केलेली आहे आणि समोर लांब लांब लचक नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं आहेत. दूरमध्ये एक म्हैस बांधलेली आहे, जिथे ते चरत आहे. वाव, किती निसर्गरम्य वातावरण आहे खरंच ना. कोठे कोठे मातीचे भूस्खलन सुद्धा झालेले आहे, ते तर आपण बघू शकतात. तर हे नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आलेलो केरळमध्ये फिरायच्या जागी जिथं आहे आता एक छोटा स्विमिंग पूल बनवलेला आहे, बघू शकता. हा महानगरपालिकेचा आहे आणि इथचं व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. तर आपण जाणार आहे तिथं मागं स्विमिंग करायला. तर चला घेऊया आनंद स्विमिंगचा. स्विमिंग पूलच्या बाजूलाच एक छोटेसे चेंजिंग रूम बनवलेली आहे आणि स्विमिंग पूलला चारीकडून कठडे बनवलेले आहेत आणि हा एकदम नैसर्गिक स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल पंचायतीचा आहे. खरं तर याचे वैशिष्ट्य म्हणजे याची एकदम स्वच्छता आणि नैसर्गिक वातावरण. वरती बघू शकता किती लांबलचक नारळाची झाडे आणि याला सुद्धा नारळे लागलेली आहे. इथे स्विमिंग पूलाच्या उजव्या साईडला कठडे बनवले ज्याच्यात लहान मुलं स्विमिंग शिकतात आणि त्याच्यानंतर स्विमिंग करतात. जसं जसं स्विमिंग पूलाच्या आपण आत जाऊ तसे तसे एक एक पायरी वाढत जाते आणि स्विमिंग पूलाची पाण्याची पातळीही वाढत जाते. आमची मित्रमंडळी स्विमिंगचा पूर्ण आनंद घेत आहेत. तर चला आपण पण जाऊया. लहान मुलं स्विमिंगचा खूप आनंद लुटत आहेत. समोरच एक बॅनर लावलेला आहे ज्याच्यामध्ये विराट कोहली आणि क्रिस गेलचा फोटो लावलेला आहे. RCBचे फॅन केरळमध्ये सुद्धा आहेत. इथं पाण्याची पातळी खूपच जास्त आहे. खरंच स्विमिंग करण्यात खूप आनंद येतो. हा स्विमिंग पूल पंचायतीचा असून येथे पाणी जमिनीतून येते, म्हणजे इथं पाण्याचा हा उपसा येत राहतो आणि समोर जे छोटंसं छिद्र जे दिसत आहे त्याच्यातून हे पाणी बाहेर जाते. जे पाणी आहे ते रोज रिन्यू होत राहते. जस्ट याच्यावरची बिल्डिंग ही शाळा आहे. 4 वाजता सर्व मुलं इथंच येतात. यांच्यासाठी एंटरटेनमेंटचं हे खूप छान साधन आहे. आता 4 वाजले आहेत. सर्वांनी येथे हजेरी लावलेली आहे. चला मग परत जायची वेळ झालेली आहे. आपण निघलो आपल्या रस्त्याने. चेंजिंग रूम मध्ये पोहोचतात जोराचा पाऊस चालू झालेला आहे, तरी पण लोक स्विमिंग मध्ये खूप मग्न झालेले आहेत. पावसाचा आणि स्विमिंगचा आनंद घेताना आज पहिल्यांदा मी बघत आहे. पावसात भेटायला आम्हाला छोटासा मित्र सुद्धा आला. तो कोण? तो हा आहे. हा हा हा. एवढी चांगली स्विमिंग झाल्यानंतर तर चहा तर झालाच पाहिजे. तर आम्ही सर्व मित्र जात आहेत चहा आणि पकोडी खायला. टीव्हीवर काहीतरी बातम्या चालू आहेत, त्या तर आपल्याला काही समजत नाही. तर आपण फटाफट चहा पिऊन बघायला आलो फुटबॉल मॅच. चला म्हटलं एक गोल पाहू आणि जाऊया, बघूया कोण गोल मारते ते. वाव. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.